पुढचा प्रश्न दिलाय तुम्हाला, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 24 सेमी लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा। या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिज्या विचार, एबी दिलेला आपल्याला जीवा जोडून घ्या आकृतीमध्ये। एबी, लेंथ ऑफ एबी किती, 24 सेंटीमीटर, 24 सेमी, बरोबर। लेंथ ऑफ ओपी एक दिलेली आपल्याला 9 सेंटीमीटर, लेंथ ऑफ ओपी किती दिली, 9 सेमी, बरोबर। अशा प्रकारे मग आता काढायचे काय आपल्याला, रेख ओपी एक दिलेली आहे, हिला एक लंब जीवा आहे, आकृती बघा लक्षात घ्या। रेख ओपीची लंब जीवा कोणती आहे, एबी, बरोबर। लंब जीवा आपल्याकडे एबी। आता इथं पण एक त्रिकोण तयार होतो, किंवा मग वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला भागतो। इथं लिहा, मी लिहित नाही कारण मला पुन्हा जागा पडतो। वर्तुळ केंद्रातून जीवेला टाकलेला लंब हा जीवेला काय करतो, दुभागतो। मग आपल्याला लेंथ ऑफ एपी घ्यायचे, म्हणून लेंथ ऑफ एपी, एपी किती दिलेलं आहे बाबा, दिलेलं नाही, 1/2 घ्यायचा, दिलेला आहे का नाही, काय घ्यायचं आहे, 1/2 घ्यायचं। मग एपीला 1/2 काय येणार, लेंथ ऑफ एबी काढायचा, मग याच्या 1/2 लेंथ ऑफ एबी, एबीचं माप आपल्याला दिले, मग म्हणून लेंथ ऑफ एपी बरोबर 1/2 गुणाकारामध्ये 24, एपीचं उत्तर येईल तुमच्या। किती आलं उत्तर तुमचं, लेंथ ऑफ एपी 2 न भागा 12 सेंटीमीटर हे आलं, बरोबर। आता आपल्याला काय करायचे, ते एक त्रिकोण तयार झालं, ओपीए हा एक त्रिकोण आहे, आणि हा कोणता त्रिकोण आहे, त्रिकोण ओपीए हा काटकोन आहे, त्याच्यामुळे आपल्याला पायथागोरसचा प्रमेय घ्यायचा आहे, काटकोन त्रिकोण आहे, बरोबर। मग आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, इथं लिहा, लेंथ ऑफ ओए चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ ओपी वर्ग अधिक लेंथ ऑफ काय दिलेलं आहे, पुन्हा काढायचा, एपीचा वर्ग, मग एपीचा वर्ग काढायचा, एपीचा वर्ग। ओ ए किती दिलेले आहे तुम्हाला, नाही, ओ ए दिलेलं आहे का आपल्याकडं, नाही दिले, ओपी दिलेलं आहे, ओपी दिलेलं आहे, एपी दिलेलं आहे, बरोबर। मग लेंथ ऑफ ओ ए वर्ग बरोबर ओपी किती आहे, 9, 9चा वर्ग घ्यायचा, अधिक एपी किती आला आपल्याकडं 12, इथं अधिक देऊ आपण 12चा वर्ग, बरोबर। आता बघा 9चा वर्ग किती, 81, 12चा वर्ग किती, 9चा वर्ग 81, 12चा वर्ग किती, 144। दोघांची काय करायची तुम्हाला, बेरीज, कारण हे पद काढायचं, मग असे आपल्याला हे काढायचं, मग 9चा वर्ग 81 अधिक 12चा वर्ग 144, 144च करा, मग बेरीज करा, 81 आणि 144 किती आलं तुमच्याकडं, लेंथ ऑफ ओ ए चा वर्ग बरोबर, दोघांची बेरीज करा 5, इथं 8 आणि 4 12ला 2, एकाला हातचा 2 2, आता आपल्याकडे किती यायला लागलं त्याचा वर्ग, 225, याला वर्गमुळात घ्यायचा, मी इथे 225, 225चं तुम्हाला वर्गमूळ करायचं, किती आलं, मग याला आधी वर्गात घ्या, एओ किंवा ओ ए बरोबर वर्गमुळात 225, म्हणून ओ ए आपल्याकडे किती आला, 225चं वर्गमूळ किती येत आहे, 15, 15चा वर्ग 225 आहे ना, मग आला आपल्याकडे 15, दिसना का, थांबा एक मिनिट, वरचं बोल,
आपल्याकडं लेंथ ऑफ ओ ए चा वर्ग बरोबर 81 प्लस 144. 81 प्लस 144. लेंथ ऑफ ओ ए चा वर्ग आपल्याकडे आलता 225. आता काय करायचं तुम्हाला, ह्या 225 ला काय करायचं, वर्गमुळात घ्यायचे. मग लेंथ ऑफ ओ ए बरोबर वर्गमुळात 225. मग लेंथ ऑफ ओ ए आपल्याकडे आला फक्त 15. 225 चे वर्गमूळ निघाले सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर. एवढंच उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न लिहा. समजलं का? नसेल समजलं तर विचारायचं.